नमस्कार, आपण पाहत आहात अक्राणी एक्सप्रेस न्यूज। रोशमाळ खडगाव तळोदा मार्गावरील चांदसैली घाटातील रस्ता अत्यंत खराब, नागरिकांचा इशारा, काम तात्काळ सुरू न झाल्यास रास्ता रोको आंदोलन। नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा परिसरात येणाऱ्या राज्य सीमेजवळील रोपमाळ ते खडगाव मार्गावरील चांदसैली घाटातील सातपुडी रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे। रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्यामुळे वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे। नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही झालेली दिसून येत नाही। प्राप्त तक्रार निवेदनानुसार हा रस्ता तातडीने दुरुस्त करण्याची मागणी करण्यात आली आहे। अन्यथा येत्या काही दिवसांत नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे। निवेदनात नमूद केल्याप्रमाणे जर 8 दिवसांच्या आत रस्त्याचे काम सुरू झाले नाही तर दिनांक जुलै 21 रोजी सकाळी 10 वाजता चांदसैली घाटात शेकडो कार्यकर्त्यांसह रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे। या आंदोलनादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील, असा इशाराही देण्यात आला आहे। रस्त्याची अवस्था खूपच वाईट आहे, रोज अपघाताचा धोका असतो, प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे। निवेदन देणारे शिवाजी पराडके, भाजपा जिल्हा सचिव तथा सामाजिक कार्यकर्ता, दारासिंग नार्या पराडके, अशोक वेशा पराडके, विजय मोग्या पराडके, भरत सिपा पराडके, सिंगा पराडके, उमेश पराडके, ॲड. वसंत वळवी, विशाल पावरासह आदी कार्यकर्ते उपस्थित होते। या तक्रार निवेदनावर स्थानिक कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या सह्या करण्यात आल्या आहेत। आता पाहूया प्रशासन या गंभीर समस्येकडे कितपत लक्ष देते। अशाच ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा अक्राणी एक्सप्रेस न्यूज। मी शिवाजी पराडके, तळोदा कोठार शांतसैली धडगा रश्मड खुर्द रस्त्यावर शांतसैली घाटामध्ये वाहनधारकांना वाहन चालवणं अत्यंत कठीण झालेलं आहे आणि शांतसैली घाटामध्ये 7 पायरी रस्त्यावर मागच्या वर्षापासून आम्ही प्रशासनाला कळवत आलेलो आहे की इथे अत्यंत रस्ता खराब झालेला आहे, तिथे तातडीने दुरुस्ती व्हावं हे आम्ही वेळोवेळी शासनाला सांगितलं, परंतु शासनाने या रस्त्याकडे 7 पायरीच्या रस्त्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे। म्हणून खडगाव तालुक्यातील सर्व नागरिक आणि जनता ही तीव्र संताप व्यक्त करत आहे। आत्ता या क्षणाला या शांतसैली घाटामध्ये वाहनधारकांना मोटरसायकल असेल, मोठी गाडी असेल, चालवणे हे कठीण झालेले आहे। म्हणून आम्ही दिनांक 14/7/2026 रोजी उपविभाग सांबा कार्यालय तळोदा यांना निवेदन दिलेलं आहे की 20 तारखेपर्यंत आपण 7 पायरीचा रस्ता दुरुस्ती केला नाही तर या रस्त्यावर मोठं आंदोलन करण्यात येईल, अशा पद्धतीने आपण शासनाला पत्र दिलेलं आहे। 20 तारखेपर्यंत हा रस्ता दुरुस्ती केला नाही तर आम्ही रस्ता रोको आंदोलन 7 पायरीवर करणार आहोत। धन्यवाद।